नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम द न्यूजवीक. न्यूजवीकमध्ये आपण आमचे नवराष्ट्राचे कार्यकारी संपादक संजय मलमे सर आणि पुणे आवृत्तीचे संपादक अनिकेत जोशी सर यांच्या सोबत आठवड्यातल्या ठळक घटना घडामोडींची चर्चा करतो. सर, तुमच्या दोघांचंही मनःपूर्वक स्वागत. खरं तर बोलायला विषय खूप आहेत, कारण दिल्लीपासून गल्लीपर्यंत अक्षरशः राजकारण ढवळून निघालेलं आहे. याचं केंद्रबिंदू म्हटलं तर सीजेपीचं जे आंदोलन सुरू झालं आणि ते आपण पाहिलं, त्यावर आपण बोललेलो सुद्धा आहोत. परंतु त्या निमित्ताने ज्या राजकीय घटना घडामोडी घडतायत त्या खूप वेगाने त्वरेने घडतायत. आपण बघितलं की राहुल गांधी यांनी संसदेमध्ये ज्या पद्धतीने पुन्हा भाषण केलं आणि एकंदरच संसदेमध्ये सगळी फोमोची भाषा बोलली गेली. आपण महाराष्ट्राबद्दल जर बोलायचं झालं तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर दिल्लीत देवेंद्र फडणवीस जाणार अशी एक चर्चा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून सुरू करण्यात आली, म्हणजे त्यांच्या पक्षाकडून सुरू करण्यात आली. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीची भूमिका घेतली आणि त्यांची जी हल्लीच एक मुलाखत प्रसिद्ध झालेली आहे, त्यामध्ये त्यांनी चक्क ही सगळी जी जनता आहे ती विष्णूचा अवतार आहे वगैरे अशा पद्धतीने एक सुरुवात केली. मलमे सर, पहिल्यांदा तुमच्याकडे यायचे की ह्या सगळ्या घटना घडामोडी जर आपण बघितल्या तर एकंदर दिल्लीतलं राजकारण ढवळून निघतंय, देशाचं राजकारण ढवळून निघतंय आणि त्याचे पडसाद महाराष्ट्रामध्येही दिसत आहेत. आपण आधी दिल्लीपासून सुरुवात करू. काय सांगाल सर? दिल्लीतील वातावरण गेले 2 आठवडे पूर्णपणे ढवळून निघालेले आहे. खरं तर या सर्व सीजेपीचं आंदोलन आणि त्या पार्श्वभूमीवर जो काही गदारोळ चाललाय तो दुसऱ्या आठवड्यात संसदेत सुरू आहे. खरं तर नीटच्या परीक्षेच्या अनुषंगाने सरकारने बऱ्याच काही उपाययोजना जाहीर केलेल्या आहेत. कडक कायदा आणलेला आहे किंवा संबंधितांवर कारवाई करण्यासंदर्भातल्या आपलं खुलासा केले की आपण कशा पद्धतीने कारवाई करतोय, सर्वजण जेलमध्ये, त्या सगळ्या गोष्टी झाल्या. तरीही विरोधी पक्षांना खरं तर काँग्रेस, विशेषतः काँग्रेसला एक ती संधी मिळाली की सरकारवर तुटून पडण्यासाठी. कारण मागील 1-1.5 वर्षामध्ये किंवा अगोदर सरकारमध्ये असताना काँग्रेससाठी अशी संधी मिळालीच नव्हती. त्यामुळे ह्या संधीचा पुरेपूर फायदा काँग्रेस घेताना दिसते. त्यामुळे संसदेतील कामकाज सातत्याने खरं तर खंडित होत आहे. गदारोळामुळे कामकाज पुढे चालू शकत नाही. काल दिवसभर लोकसभेत झालं, संध्याकाळी राज्यसभेत तसाच गदारोळ होता. आज दिवसभरही त्याच पद्धतीने चालू आहे. त्याच अनुषंगाने दुसरा एक विषय आहे की जे चंदा चोरी, म्हणजे ते दानपेटीतील जी चोरी आहे राम मंदिरातल्या, तो विषय ते लावून धरतात. या सर्व घटना खरं तर काँग्रेसच्या पत्त्यावर पडलेल्या आहेत. त्यामुळे सरकारला कोंडीत पकडण्यासाठी किंवा सरकारला अडचण आणण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं हे आंदोलन सातत्याने सुरू आहे आणि पुढे हे आंदोलन राहील. कारण आंदोलनाचा टेम्पो त्यांनी खूप खरं तर चांगल्या प्रकारे नेलेले आहे. ते सर भाजपचे सध्या जे नेते आहेत ते थोडे बॅकफूटवर दिसतात. म्हणजे भाजपचे जे काही नेते मंडळी आक्रमकपणे या सर्व काँग्रेसच्या टीकेला सामोरं जायला पाहिजे होतं किंवा त्या आक्रमकतेला त्याच आक्रमकतेने उत्तर द्यायला पाहिजे, प्रत्युत्तर द्यायला पाहिजे होतं, पण तसं होताना दिसत नाही. खरं तर जर आपण लोकसभे म्हणले किंवा संसदेमध्ये म्हटलं तर मोदी असतील किंवा अमित शहा असतील, हे सातत्याने तिथे गैरहजर दिसत आहेत. खरं तर त्यांनी येऊन आपला खुलासा करणं किंवा ही जी वस्तुस्थिती मांडण्याची गरज असताना तसं होताना दिसत नाही. ते सर्व काँग्रेस त्याचं भांडवल करून जनतेसमोर हा सर्व मुद्दा घेऊन जाताना दिसतोय. दिल्लीतील हे वातावरण पुढील काही दिवस असंच दिसेल, असंच राहील असं दिसतंय. कारण तोडगा निघताना दिसत नाही. ज्यावरती विशेषतः काँग्रेस कुठल्याही चर्चेच्या मूडमध्ये दिसत नाही. म्हणजे वरवरची चर्चा करत असल्याचं दाखवत असलं तरी काँग्रेससाठी म्हणजे काँग्रेसला एक पुनर्जीवन मिळण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांना एक उत्साह निर्माण होणे, कार्यकर्त्यांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी हा मुद्दा त्यांना खरं तर खूप बळ देतोय. आणि त्या पार्श्वभूमीवर आंदोलन काँग्रेसचं जे काही धोरण आहे आक्रमकतेचं, ते तसंच सुरू राहील असं मला दिसतंय. अनिकेत सर, आपण बघतोय की या एका सीजेपी पार्टीच्या निमित्ताने किंवा त्या पार्टीच्या आडून एक मोदी विरोधी सगळे जे होत्या शक्ती त्या एकत्र एकवटल्या आणि त्यानंतर आपल्याला असं दिसून आलं की काँग्रेस थेट सीजेपीच्या मंचावर गेले नाही. आपण बाकी पक्षांचं जर बघितलं तर ते सगळे सीजेपीच्या मंचावर गेले. म्हणजे आम आदमी पक्षात असेल, समाजवादी पार्टी असेल, भीम आर्मी आहे, त्याशिवाय अगदी उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतः सुद्धा तिथे गेले, सुप्रिया सुळे गेल्या, शरद पवार गेले, हे सगळे पक्ष गेले. काँग्रेसनी मात्र ती जी आपली सेंटर स्पेस आहे ती जपावी म्हणून त्या कदाचित त्याच्यावर गेले नाही. आणि आपण संसदेतली भाषणं बघितली की राहुल गांधींना जेव्हा लक्षात आलं की आपण एक हे खरं तर आंदोलन पहिल्यांदा सुरू केलेलं होतं, परंतु ते एका वेगळ्याच पार्टीच्या हातात जाते, तेव्हा त्यांनी संसदेच्या बाहेर जाऊन ज्या पद्धतीने प्रदर्शन केलं, यावरून काँग्रेस आता एक आक्रमक पवित्रा घेऊन
हे जे मुद्दे हाती लागलेले आहेत त्यावर भाजपाला घेरणार, पण त्याचबरोबर इंडी आघाडीतल्या सगळ्या पक्षांचं एकत्रीकरण होईल का, जे भाजपाच्या विरोधामध्ये येऊ घातलेल्या राज्यांच्या निवडणुकामध्ये सुद्धा उभे राहतील? नाही, तसं इमिजिएटली लगेच काय होईल असं दिसत नाही. पण आता सध्या पार्लमेंटमध्ये विरोधी पक्ष हा बराचसा एकत्र आहे आणि विरुद्ध भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष अशी आता एक संघर्षाची स्थिती, जसं मल्ले साहेब सांगत होते त्याप्रमाणे झालेली आहे आणि ती पुढच्या काही दिवसात आणखीन पुढे वाढताना पण दिसेल. याचा एक कारण असं असावं की डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण म्हणजे जे त्यांना आता पुढच्या निवडणुकीत लागू करण्याची मोदी सरकारची इच्छा आहे, त्यांनी तशी व्यक्त केलेली आहे. आणि त्या दृष्टीनं त्यांनी दोन्ही सभागृहामध्ये 2/3 बहुमत व्हावं या दृष्टीनं जी काही राजकीय पावलं टाकलेली आहेत, आखणी केलेली आहे, ते सगळं वाया गेलं पाहिजे या दृष्टीनं आता काँग्रेसची एक स्ट्रॅटेजी आहे असं दिसतं. काँग्रेसचे दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचे काही नेते हे जंतर मंतरवरती जाऊन त्या व्यासपीठावर त्यांना भेटून आले, पण त्यांनी अधिक त्यांच्या बरोबर जाण्याची अशी भूमिका काँग्रेसनं घेतली नाही, ही गोष्ट खरी आहे. काँग्रेसनं एक स्वतःचं पॅरलल आंदोलन याच प्रश्नासाठी आपण करतो आहोत अशी एक भूमिका घेऊन त्या अनुषंगाने त्यांनी काही 2-3 उपक्रम केले. त्यांनी पंतप्रधानांच्या घरावरती अचानक जाऊन एक निदर्शनं करण्याचा उद्योग केला, त्याचप्रमाणे एक शांती मार्च काढला, पण हे सगळं होऊन गेलं. आता या आठवड्यामध्ये त्यांचं जी काही स्ट्रॅटेजी आहे ही एक विधेयक ते त्या निमित्तानं जे शिक्षण सुधारणा विधेयक त्यांनी आणलेलं होतं किंवा म्हणजे त्या पेपर फुटीचा कायदा याच्यामध्ये त्यांनी ज्या काही सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, 10 वर्षांची शिक्षा आणि म्हणजे कोटीमध्ये दंड, तर याच्यावरती बोलण्याचं निमित्त करून काँग्रेसनं आंदोलनाचे सर्व मुद्दे, जंतर मंतरवरती काय झालं, पॅलेट गन्स कुणी चालवल्या, ते चालवायचे आदेश कुणी दिले, म्हणजे हा सगळा रोख आता त्यांना अमित शहाच्या दिशेने वळवता येतोय का, आंदोलनाचा किंवा रोषाचा बाहेरच्या, असा एक त्यांचा प्रयत्न आहे. म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर पुढचं टार्गेट त्यांनी अमित शहा यांना केलेलं आहे आणि त्याच्यानंतर अर्थातच ते मोदींच्या राजीनाम्याची मागणी ते करणार असं त्यांचं एक चढत्या क्रमाने आंदोलन पुढे नेण्यात असं जर काही त्यांची स्ट्रॅटेजी असेल तर त्याप्रमाणे ते होईल. पण आता एवढ्यात त्याच्यामध्ये एक त्यांचा उद्देश एवढा दिसतोय की सरकारला गुंतवून ठेवायचं, सरकार अडकवून ठेवायचं, पुढे जाऊ द्यायचं. त्याच्यामध्ये ते आता यशस्वी होताना दिसतं. या आठवड्यात तरी तसं झालेलं आहे. महत्वाची जी विधेयकं तुम्ही सांगितली त्यासोबत FCRA च्या बद्दलचं सुद्धा एक महत्वाचं विधेयक आहे. अर्थात ते सिंपल मेजॉरिटीनेच पास होण्यासारखं असल्यामुळे त्यामध्ये फार बाकीच्या पक्षांची मदत लागेल अशी गरज म्हणजे भारतीय जनता पार्टीला ते सहज शक्य पण आहे. पण या सगळ्या मुद्द्यांवरून लक्ष जे आहे ते अन्यत्र वेधण्याचं आणि शक्यतो संसदेचं कामकाज होऊ न देता जी महत्वाची डिलिमिटेशनचं असेल किंवा त्याला जोडूनच महिला आरक्षण हे येऊ नये यासाठीचे प्रयत्न उघड दिसत आहेत. मलमे सर, एक आहे की तुम्ही नेहमी उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा महाराष्ट्रातलं राजकारण जे आहे ते खूप जवळून तुम्ही दोघांनी अर्थातच पाहिलेलं आहे आणि शरद पवारांनी यावेळी सुद्धा ते जंतर मंतरवर गेले पण लगेच ते पंतप्रधानांना भेटले. बरं, पंतप्रधानांना भेटल्यानंतर आता पुन्हा त्यांना बारामतीत पण बोलावलेलं आहे. या सगळ्यांनी उद्धव ठाकरेंमध्ये खूप अस्वस्थता आणि मग त्यांची एक मुलाखत आपण हल्लीच बघितली. तुम्ही काय बघता, म्हणजे शरद पवार कात्रजचा घाट दाखवतायत कोणाकोणाला? शरद पवारचं राजकारण जर पाहिलं तर आपण तुमच्या लक्षात येईल की शरद पवार कधीही म्हणजे एक विश्वासाचं राजकारण कधीच त्यांनी केलेलं नाही. म्हणजे ते काँग्रेसचा काळ असेल म्हणजे फार तुम्ही 70-80च्या दशकात जरी गेलं ना आतापर्यंतचा संपूर्ण एकूण त्यांची राजकीय सगळी कारकीर्द पाहिली तर ती कुठल्या क्षणी कुठे जातील याचा काही नेम नाही. म्हणजे अशी परिस्थिती आहे. 2019ला आपण पाहिलं ज्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय झालं ते सगळ्या गोष्टी, त्यांनी कशाप्रमाणे सगळी मतदारांची किंवा सत्तेसाठी सर्व पक्षांचे मोठ बांधून सरकार आणलं, हे सगळ्या गोष्टी आहेतच. त्यानंतर खरं तर उद्धव ठाकरे यांना वाटलं की हे आपल्यासाठी खूप दीर्घ पल्ल्याचे साथीदार असतील असं उद्धव ठाकरेंच्या सुरुवातीला वाटलं असेल कदाचित, पण पवारांचं तसं नाही. पवार सातत्याने
सत्तेच्या बाजूने झुकलेले आहेत, सत्ता कुठे असेल तिकडे ते गेलेले आहेत. हे आपण पाहतच आलात म्हणजे सातत्याने. आणि ह्यावेळी तसंच दिसतंय की ज्याप्रमाणे त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली, पंतप्रधानांना त्यांना आमंत्रण दिले की बारामतीला या, किंवा सातत्याने ते पंतप्रधानांना भेटतच असतात. म्हणजे एकीकडे त्यांची वैचारिक विरोध असला तरी पंतप्रधानांची त्यांची मैत्री ही सर्वश्रुत आहे. म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही एक फोटो व्हायरल झाला की पंतप्रधान पवारांचा हात धरून त्यांना पुढे नेत आहेत. म्हणजे तो एक खूप असा एक म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपाचा तो फोटो होता. त्यातून बरंच काय खरं तर संदेश होता तो एक प्रकारे. तोच फोटो खरं तर मीडियामध्ये व्हायरल झाला. या गोष्टी खरं तर म्हणजे आता उद्धव ठाकरे लक्षात आले असतील. त्यामुळे उद्धव ठाकरे नक्कीच अस्वस्थ आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे ते अक्षरशः एकटे पडलेले आहेत उद्धव ठाकरे सध्या. म्हणजे एकतर पूर्ण विचारधारा सोडून आपण ते खूप मोठं म्हणजे अक्षर वैचारिक त्यांनी परिवर्तन केलेलं आहे, किंवा हिंदुत्व विचार ह्या सगळ्या गोष्टी सोडून ते एका धर्मनिरपेक्ष विचारांकडे वळले. आणि ह्याचा त्यांना फायदा झालेला तर तोटाच झालेला आहे. कारण त्यांचे साथीदार तर सोडून गेलेलेच आहेत, आमदार खासदार गेलेले आहेत, पक्षात फूट पडलेले आहेत, पक्षाचे अनेक कार्यकर्ते सध्या नाराज आहेत की त्यांना उद्धव ठाकरेंची भूमिका ही पटलेलीच नाही. कारण मुळातच शिवसेना ज्या पद्धतीने शिवसेनेची स्थापना झाली, हिंदुत्व मराठीचा मुद्दा असेल, त्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा असेल, या सर्व मुद्द्याला बगल देऊन उद्धव ठाकरे आता सध्या शरद पवारांच्या साथीने ते धर्मनिरपेक्ष आघाडीत ते गेले. पण याचा फटका पडलेला, त्यामुळे ते अस्वस्थ होणं स्वाभाविकच आहे. म्हणजे ज्याप्रमाणे त्यांनी एक स्टेटमेंट केलं की दिपके आणि त्यांचे साथीदार म्हणजे जे लोक जनता आहे त्यांना विष्णूचा अवतार म्हणणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी पण खरं तर लोकांना पटलेल्या नाहीत, रुचलेल्या नाहीत. म्हणजे तुम्ही जर नेटवर पाहिलं, म्हणजे सोशल मीडियावर जर पाहिलं तुम्ही, तर त्यांच्यावर प्रचंड टीका होते, ट्रोल केला जातं शरद पवारांना, उद्धव ठाकरेंना. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंचं स्टेटमेंट खरं तर कुठेच ह्या सगळ्या गोष्टीत बसणारं नव्हतं. एकंदरीत तुम्ही म्हटल्याप्रमाणे सध्या त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता आहे. आता आपलं राजकीय भवितव्य का, हा त्यांच्यापुढे प्रश्न पडलेला आहे. आज इनबिन 2-3 खासदार, काही तेवढे आमदार, अशी परिस्थिती आमदारांची आज ते जेवढे आमदार आहेत त्यांचे मोठ बांधून ठेवण्यात यशस्वी ठरतात, हा मोठा प्रश्न आहे. आमदार उद्धव शिंदेकडे जातील किंवा भाजपकडे कधी जातील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एकूण त्यांच्या राजकीय पूर्ण सगळं भवितव्याच प्रश्न निर्माण झालेला आहे या निमित्ताने. अनिकेत सर, तुम्ही पण ती मुलाखत पाहिली उद्धव ठाकरेंची. काय म्हणजे त्यातून ध्वनीत काय होतं तुम्हाला? कन्फ्युज असं त्यांचं जे नेतृत्व आहे ना, तीच गोष्ट त्याच्यातून स्पष्ट होते. मुळामध्ये मोदींना विष्णूचा अवतार वगैरे असं म्हटलं गेलं तेव्हा उद्धव ठाकरे भयंकर कडवट टीका केलेली होती. आणि आता त्याच पद्धतीनं ते त्याच मायथॉलॉजीचा आधार ते त्यांचा एक मुद्दा पुढे नेण्यासाठी करतायत की मोदी विरोध हा कसा प्रकट होतोय वगैरे. पण त्यांच्या पक्षाला म्हणजे अशा मुलाखती देणं ही एक त्यांची गरज आहे. आणि आता त्या मुलाखती फक्त छापण्याच्या ऐवजी ते व्हिडिओ देखील करून ते प्रस्तुत करतात. म्हणजे सामनाच्या वाचकाच्या व्यतिरिक्त सगळीकडे या मुलाखती पसराव्यात. तो त्यांचा स्वतःचा एक जो मतदारसंघ आहे तो धरून ठेवण्यासाठी, त्यांच्या लोकांना एक कार्यक्रम देण्यासाठी, काहीतरी चालू आहे, आपलं काहीतरी काम चालू आहे, राजकारण चालू आहे असं सांगण्याचा एक भाग, इतकाच त्या मुलाखतीला अर्थ आहे. बाकी त्या मुलाखतीबद्दल सर्वसामान्य लोकांना काही हाती लागेल किंवा काहीतरी एक वैचारिक दिशा मिळेल वगैरे असलं त्यांच्या बाबतीत ते शक्य होत नाही. म्हणजे आपण आता त्यांच्या अनेक मुलाखती, मॅरेथॉन मुलाखती तुम्ही पाहिल्या आहेत, छापलेल्या 3-3 दिवस. आता ते गेलेलं आहे. म्हणजे आता तेवढं पण त्याचं हे राहिलेलं नाहीये त्यांच्या दृष्टीने सुद्धा. मला ह्याच्यात आणखीन एक शिवसेनेच्या बाबतीमध्ये एक मुद्दा सांगायचा वाटतो. तो असा की शिवसेना पक्षाची फूट आणि शिवसेना पक्षाला जे नाव एकनाथ शिंदेकडे गेलेलं आहे किंवा धनुष्यबाण चिन्ह गेलेलं आहे, याची केस ही परत एकदा सुप्रीम कोर्टामध्ये आता सुरू झाली नव्याने. कालच त्याचं एक महत्वाचं हिअरिंग हे झालं. कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी त्यांचं आर्ग्युमेंट केलं आणि त्यांनी सांगितलं की 22 मध्ये जी काही फूट झाली तीच बेकायदा होती असं त्यांचा जो आग्रह पहिल्यापासून आहे. आणि त्या तशी फूट होणं म्हणजे लोकशाहीचा खून आहे वगैरे अशा प्रकारच्या त्यांचं वक्तव्य त्याच्यामध्ये आलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने अद्याप त्याच्यामध्ये पुढे काय गेले नाही. तर पुढच्या आठवड्यामध्ये मला वाटतं 5 ऑगस्टला त्यांनी पुन्हा त्याचं हिअरिंग ठेवलेलं आहे. त्यावेळेला कदाचित शिंदेच्या बाजूने आर्ग्युमेंट केली जातील. याच्यात एक महत्वाचा मुद्दा असा आहे की हा जो 10व्या अनुसूचीचा भंग झाला की न झाला हा एक मुद्दा, आणि निवडणूक आयोगानं जे निर्णय दिलेत ते आता हे दोन्ही क्लब करून ते म्हणतात की आमदार फुटणं आणि
पक्षाचं चिन्ह म्हणजे चिन्हाचा निर्णय, ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत असं कपिल सिब्बल म्हणतात, पण तसं ते नाही आहे. हे निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे आणि त्यांच्या निर्णयांना आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने छेद दिला नाहीये किंवा त्यांना त्यांचे निर्णय फेटाळून लावलेले नाहीयेत किंवा बदलले नाहीयेत. आता या परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालय काय निर्णय करेल हा एक औत्सुक्याचा प्रश्न असणार आहे. महाराष्ट्रापुढे ते मोठंच एक म्हणजे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने चर्चेचा मुद्दा तो राहणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये. कदाचित ती केस त्या 2-4 हेअरिंगमध्ये संपेल असं पण नाही, पुढे लांबू पण शकेल. तो हा सगळे पुढचे भाग आहेत. पण तो एक मुद्दा आता ऐरणीवर पुन्हा आणण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाला यश आलेलं आहे आणि त्यांचे जे अनिल देसाई वगैरे बाकी सगळी मंडळी जी आहेत हे जोरदारपणाने मीडियामध्ये त्याची एक त्यांच्या पक्षाची जोरदार बाजू यावी असा प्रयत्न आता करतायत. त्यामुळे हा एक बदलत्या राजकारणाच्या दृष्टीने हा एक बदल होत आहे. मला मला ह्याच अनुषंगाने म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाच्या अनुषंगाने थोडं बोलायचं मला. मी दोन दिवसापूर्वीच मी खरं तर राज्यातील ज्येष्ठ मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना भेटलो होतो. त्यांच्याशी एकूणच ह्या संपूर्ण जयंतीच्या आंदोलनावर चर्चा करत असताना त्यांनी खरं तर ते पूर्वाश्रमीचे जे शिवसैनिक आहेत होय. त्यांच्या नेतृत्वाखाली बरेच आंदोलनं झाली. तर त्यांनी ते सर्व आंदोलनाला उजाळा दिला की शिवसेना काय होते हे मला ते सांगत होते की ज्याप्रमाणे कम्युनिस्ट जे मोडून काढण्यासाठी जे काही चळवळ आहेत ते काढण्यासाठी शिवसेनेने कशा प्रकारे आंदोलनं केली. त्यांनी परळचा किस्सा सांगितला की प्रचंड गर्दी असताना दुसऱ्या इमारतीवर चढून आम्ही आतमध्ये उतरून ते कार्यालय फोडलं आणि अशा प्रकारे गनिमी कामाने आम्ही सर्व हे करतो. मुंबई महाराष्ट्रात ही आंदोलन ही शिवसेनेची मक्तेदारी होती. आता ते उरलेलेच नाही. शिवसेनेकडे आंदोलन हा जो काय पाया होता शिवसेना म्हणजे शिवसेनेला जागरूक ठेवण्याचा किंवा सतत लोकांच्यासाठी झटत राहणे, त्यांच्यासाठी आंदोलन करणं, लोकांचे प्रश्न घेऊन जाणे, मग महागाई असतील, मराठीचे मुद्दा असतील, आणखी काही मुद्दे असतील. पण या मागील काही 8-10 वर्षामध्ये शिवसेना असं कुठलंही मोठं आंदोलन करताना दिसत नाही किंवा सातत्याने शिवसेनेला एक मरगळ आल्यासारखं चित्र आहे. म्हणजे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं की बरीच आंदोलनं त्यांनी केली. विशेष म्हणजे कम्युनिस्ट चळवळीला बाळासाहेबांचा प्रचंड मोठा विरोध होता. कारण एकत्रित आर्थिक धोरणं असतील किंवा बाकीच्या गोष्टींना बाळासाहेबांचा एक वैचारिक विरोध होता. त्यांनी रस्त्यावरूनही त्यांना आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना विरोध केला. हे होत असताना आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं कम्युनिस्टीकरण होत आहे. म्हणजे तो एक प्रकारे कम्युनिस्टकडे विचारांकडे वळला अशी म्हणजे एक उलटा प्रवास शिवसेनेचं चित्र झाल्याचं ते एकंदर त्या चर्चेतून दिसत होतं. खरं तर ह्या सर्व वेदना आहेत. म्हणजे जुने शिवसैनिक आहेत ज्यांनी शिवसेनेसाठी पूर्ण आपले आयुष्य वेचलं, संघर्ष केला, झगडला आणि ते शिवसेनेची जी काय आज विचारधारेपासून खूप दूर शिवसेना गेली म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली, तर त्यांना प्रचंड वेदना होत आहेत. त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या इथून जाणवत आहे खरं तर. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं नेतृत्व कुठेतरी अपयशी ठरत आहे किंवा नेतृत्व सक्षम ठरत नाही. ह्या सगळ्या गोष्टी शिवसेनेकडे जाणवत आहेत. त्यामुळे शिवसैनिकांचा मोठ्या प्रमाणावरती ओढा शिंदेच्या शिवसेनेकडे आपल्याला दिसतोय. म्हणजे नेते असतील, काही तळागाळातले शिवसैनिक सुद्धा आज तिकडे जाताना दिसतात. तर हे खरं तर उद्धव ठाकरेंनी यावर मंथन करण्याची गरज आहे. पण तसं होताना दिसत नाही. उद्धव ठाकरे फक्त टीका आणि टोमणे यातच ते आपले समाधान मानत असतात. त्याचा फटका खरं तर त्यांना बसतोय. पक्षाला एक नवी भरारी देण्यासाठी किंवा एक नव्याने पक्षाची निर्मिती करण्यासाठी आपल्याला तळागाळातल्या कार्यकर्त्यांना तुम्हाला वेळ द्यावा लागेल, त्यांच्याशी संवाद साधावा लागेल. ह्या गोष्टी होताना दिसत नाहीत. या एकंदरीत शिवसैनिकांच्या किंवा ज्या शिवसेनेचे नेते आहेत कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून जाणवतात. तर खूप महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही. कदाचित ह्या अँगलनी कोणी विचार केला नाही आतापर्यंत की शिवसेना म्हणजे बाळासाहेब हे महाराष्ट्राचं आराध्य होतं, दैवत होतं आणि आता डाव्या विचारसरणीच्या एका युवा नेत्याचं काडीचा आधार शिवसेना घेण्याचा प्रयत्न करते. खूप केविलवाणं वाटतं एक महाराष्ट्रातली ज्यांनी शिवसेनेचा काळ पाहिलेला आहे, बाळासाहेबांचा काळ पाहिलेला आहे, तर अतिशय केविलवाणी अशी परिस्थिती वाटते ही. आणि उद्धव ठाकरे यांना संजय राऊत जेव्हा जेव्हा बोलतं करतात तेव्हा ते त्यांना म्हणजे एक्सपोज का करतात असा एक प्रश्न पडतो. आणि तुम्हाला काय वाटतं? अगदी बरोबर आहे. हे परजीवी आंदोलन त्यांनी आता केलेलं आहे. म्हणजे परप्रकाशित असं आंदोलन त्यांनी करायचा प्रयत्न केला आहे. दिल्लीमध्ये दिक्के आणि त्यांच्या सगळ्या कंपनी सीजेपीनं जे काय केलं होतं आणि त्याला अन्य पक्षांनी पाठिंबा दिल्यानंतर ते वांगचूक यांच्या विशिष्ट उपोषणामुळे आणि वांगचूक यांची उचलबांगडी केंद्र सरकारनं केल्यामुळे ते आंदोलन आणखी तीव्र झालं. या तीव्र झालेल्या आंदोलनाचा एक स्वयंप्रकाश सोडून तिकडे दिल्लीत असताना इथे
इथे त्याचा एक थोडा प्रकाश आपल्यावर पडावा, आपण थोडे फोकसमध्ये यावे असा प्रयत्न मनसे आणि उद्धव ठाकरे यांना करावा लागला. हे तुम्ही म्हणता तसं खरंच दुर्दैव आहे. त्यांच्या मुलाखतीमधून देखील लोकांच्या हाती काहीही लागत नाहीये आणि त्यांच्याकडे कुठलाही ठोस कार्यक्रम आहे असं दिसत नाही. म्हणजे जसं राहुल गांधीच्या बाबतीमध्ये, प्रियांका गांधीच्या बाबतीमध्ये देखील हे दिसतं की त्यांनी जे पार्लमेंटमध्ये आता जी भाषणं केली या शिक्षा वाढवण्याच्या विधेयकाच्या निमित्तानं, त्या भाषणामध्ये देखील तरुणांच्यासाठी आमच्याकडे काय योजना आहे किंवा तरुणांना आम्ही कुठल्या दिशेने पुढे घेऊन जाऊ इच्छितो अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य या दोन्ही नेत्यांनी केलं नाही. तसंच उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी कुठल्याही प्रकारे एक योजना आपल्याकडे आहे किंवा एक ज्याला आपण पर्यायी म्हणू, म्हणजे मोदींचं सरकार पाडा, पण ते पाडल्यानंतर इथे काय व्यवस्था यावी किंवा नीट रद्द करा, नीट रद्द केल्यानंतर काय असलं पाहिजे याचं एखाद्या तज्ज्ञांनी केलेली मांडणी ही कुठल्याच विरोधी पक्षाकडे नाही. या उलट मोदींनी नीलकेणी यांना नेमून एक त्यांची जी समिती, उच्चाधिकारी समिती नेमली आता गेल्या आठवड्यामध्ये, त्याच्यामुळे प्रचंड फरक पडणार आहे आणि लोकांमध्ये एक चांगला संदेश गेलेला आहे की सरकार काहीतरी ठोस करण्याच्या मागे आहे. सरकारने हे केलं पाहिजे. आपल्यासारखीच परिस्थिती, म्हणजे एक छान लेख आलेला आहे इंग्रजी वृत्तपत्रामध्ये की चीनमध्ये काय चाललेलं आहे. चीनमध्ये देखील त्यांची एक गोलूक नावाची एक परीक्षा ते घेतात. त्यांच्या भाषेमध्ये त्या शब्दाचा नीट सारखाच अर्थ असावा. तर ग्रॅज्युएट झालेली किंवा ग्रॅज्युएटच्या टप्प्यावर असलेली मुलं ही करोडोच्या संख्येनं त्या परीक्षेला बसतात आणि त्या परीक्षा मधून त्यांना पुढच्या करिअरच्या संधी, जसं भारतामध्ये आपण नीट परीक्षा विषयी म्हणजे चिंतातूर असतो, लोक 20-20 लाख लोक, मुलं आणि त्यांचे सगळे कुटुंबीय मिळून 1 कोटीभर लोक हे त्याच्यामध्ये गुंतलेले असतात आणि प्रचंड टेन्शन पालकांना असतं, मुलांना असतं आणि मग त्याच्यातून मग फ्रस्ट्रेशन येऊन मुलं काही आत्महत्या देखील करतात. त्या परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे प्रचंड गदारोळ झाला आणि त्याचं बळ या सगळ्या आंदोलनाला मिळालं. परंतु अशाच प्रकारच्या परीक्षा चीनमध्ये देखील घेतल्या जातात आणि त्यांच्याकडे एकच परीक्षा, प्रवेश परीक्षा घेतली जाते. आपण 2-3 प्रकारच्या परीक्षा घेतो. नीट पण असते, सीईटी पण असते, आणखीन कॅट पण असते. तर या सगळ्या परीक्षांची ते एकच परीक्षा घेतात आणि त्याच्यात ग्रॅज्युएट झालेली मुलं त्या परीक्षेत पास झाल्यानंतर ही वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना पुढे प्रवेश घेऊ शकतात. ही परीक्षा ते अत्यंत गांभीर्याने घेतात. त्याच्यासाठी पूर्ण राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची यंत्रणा राबत असते. म्हणजे सैनिकी शिस्तीनं ते पेपर गुप्तपणे छापले जातात. ते पेपर सेट करणारे जे शिक्षक आहेत त्यांना 1 महिनाभर एका ठिकाणी ठेवलेलं असतं आणि त्यांना बाहेर सोडलं जात नाही. मोबाईल परीक्षा सेंटरमध्ये सगळे मोबाईल काढून घेतलेले असतात. त्याचप्रमाणे आता त्यांनी नवीन एक हे केलेलं आहे की एआयची प्रोडक्ट ही कुठलीही त्या परीक्षेच्या काळामध्ये लॉन्च होत नाहीत, वापरली जात नाहीत आणि एआयची जी चष्मा जो आता काढलेला आहे ते सगळं बॅन असतं. म्हणजे अशा प्रकारे एक ती परीक्षेचं एक सँक्टिटी ठेवणं, त्याचं पावित्र्य राखणं हे काम केंद्र सरकार, राज्य सरकार तिथली चीनमधली करतात आणि लष्करी शिस्तीचा सगळा तो भाग आहे, देश आहे आणि ते नागरिक या परीक्षांच्या टेन्शनमुळे किंवा अन्य ह्याच्यामुळे सरकारविरुद्ध वळू नये तरुणाई. कारण आपल्याला माहिती आहे की 90च्या दशकामध्ये त्यांच्याकडे भयंकर आंदोलन झालेलं होतं आणि सत्ता उलटून टाकण्यासाठी तरुण रस्त्यावर आलेले होते. तर शेवटी तरुणांचं एक जे सामर्थ्य असतं किंवा तरुणांच्यामध्ये जी शक्ती असते त्याची भीती कुठल्याही राज्य सरकारला वाटते, असा यातला एक माझ्या दृष्टीने मी काढलेला निष्कर्ष. तर तो भारतातही लागू आहे आणि आपल्यासारखी चीनमध्ये देखील कुटुंब व्यवस्था आहे. म्हणजे कुटुंब हे प्राधान्य आहे आणि मग त्यामुळे आपल्याकडे देखील मुलांच्यावरती होणारा परिणाम हा कुटुंबाला, पालकांच्यावरती होत असतो. हा सगळा विषय लक्षात घेतल्यानंतर आता म्हणजे ठाकरे म्हणा किंवा राहुल गांधी, प्रियांका गांधी हे लोक हे जो पर्याय देत नाहीये की तरुणांच्यासाठी परीक्षा घ्या पण ती चांगली घ्या वगैरे, पण ती कशी चांगली म्हणजे काय घ्या याचा पर्याय ते देऊ शकलेले नाहीये. पण याच्या उलट मोदी सरकारनं नीलकेणी यांची समिती आता जी नेमलेली आहे त्याच्यामुळे त्याने एक ठोस पर्याय, नीट परीक्षेच्यामध्ये काय सुधारणा आणि कशा करायच्या आणि परीक्षा चांगली कशी होईल, ज्याच्यामध्ये कुठल्याही मुलांच्यावरती अन्याय होणार नाही आणि मेरिट
हा जो त्याचा जो पाया आहे तो हलणार नाही, अशा प्रकारे ती रचना करण्याचं काम आता नीलकेणी आणि त्यांचे सगळे सहकारी, जे सगळे उच्च विद्याविभूषित आहेत, IIT सारख्या ठिकाणी काम करणारे लोक आहेत, त्यांची थट्टा राहुल गांधी, प्रियंका गांधी करतात, हे देखील एक देश बघतोय. आणि हे काँग्रेसच्या दृष्टीनं वाईट आहे अशा प्रकारे करणं. आजच तुम्ही पाहिलं असेल तर देशातल्या 100 टॉपच्या अकॅडमिक संस्थांच्या मधले जे प्रमुख लोक आहेत, त्या सगळ्यांनी प्रियंका गांधींच्या विधानाचा निषेध केलेला आहे की अशा प्रकारे त्यांनी खिल्ली उडवणं एका विद्वान व्यक्तीची हे चुकीचं आहे. तर हे सगळं वातावरण असताना हे आता मोदी सरकार म्हणजे आंदोलनामधून जी असंतोष तयार झालेला होता त्याच्यातून थोडं बाहेर पडून एक वेगळ्या दिशेनं सकारात्मक पद्धतीनं ते आंदोलन हाताळण्याकडे किंवा तो प्रश्न हाताळण्याकडे वळलेलं आपल्याला दिसतं. त्याच वेळेला विरोधक हे पुन्हा फक्त संसद स्थगित करणं, संसद थांबवणं, स्टॉल करणं प्रोसिडिंग हे करताना दिसतंय. तर हा एक फरक विरोधाभास जो आहे हा देखील जनतेच्या लक्षात येईल. त्यामुळे मला असं वाटतं की विरोधकांनी ह्याच्यातून सावध व्हायला पाहिजे होतं, त्यांनी एक चांगली भूमिका घ्यायला पाहिजे होती आणि सरकारनं देखील यातून योग्य धडे घ्यायला पाहिजे, घेत आहे असं दिसतं. सर, या निमित्ताने सरकारने विधेयक आणून, कायदा आणून, शिवाय समिती नेमून या एकंदर परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा व्हावी, पेपर लीक यापुढे होऊ नये यासाठी काही ठोस पावलं उचललेली आहेत. निश्चित जी एकंदर सुधारणांसाठी समिती आहे, त्या समितीमध्येही तज्ज्ञ आहेत, त्यावर विचार होईल. मलमे सर, तुम्हाला एक आठवत असेल की काँग्रेसच्या काळातलं सगळ्यात मोठं जर आपण मेडिकलच्या याच्यातला घोटाळा म्हटला तर आपल्या सुनेला शिवाजीराव पाटील निलंगेकर या मुख्यमंत्र्यांनी पास करून घेतलं होतं वैद्यकीय परीक्षेमध्ये. अतिशय मुलीला मुलीला पास करून घेतलं, माफ करा, आपल्या मुलीला त्यांनी पास करून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर सुद्धा राजीव गांधींनी त्यावर काही कारवाई करायला हे नव्हतं केलं, कोर्टाला हस्तक्षेप करायला लागला होता आणि त्यानंतर सगळी कारवाई झालेली होती. हे प्रकरण या निमित्ताने आठवतं की आपल्याकडे पेपर फुटीची परीक्षा पद्धतीला सरकारने आपल्या हाताशी धरण्याची एक अशी खूप मोठी गोष्ट आहे, परंपरा आहे, ती खंडित झाली पाहिजे. आणि जे तरुण रस्त्यावर उतरत आहेत ते त्यांची कारणं जी आहेत त्या कारणांच्या मुळाशी जाऊन त्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. त्या दिशेने एक पाऊल निश्चित पडलेलं आहे. सर, या निमित्ताने एक महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये देवेंद्रजींच्या बद्दल सुरू झालं पुन्हा की जेव्हा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला तेव्हा सगळ्या पक्षांचं, ज्याला एक विशफुल थिंकिंग म्हणतात, की देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातून जावं. कारण 19च्या प्रयोगानंतर 22 पासून देवेंद्र फडणवीसांनी सगळ्या आपल्या राजकीय विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तरं द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे फडणवीस सगळ्यांच्या डोळ्यात खुपतायत विरोधी पक्षांच्या, हे उघडे. मलमे सर, मग ह्या चर्चा वारंवार तिथे का आणल्या जातात? देवेंद्रजींनी दिल्लीत जावं आणि केंद्रात सत्ता करावी, महाराष्ट्र मोकळा सोडावा, असं का वाटतं या सगळ्या लोकांना नेहमी? कसं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी एक खरं तर धुरंधर राजकारणी म्हणून स्वतःच एक मागील एक 10-12 वर्षामध्ये आपलं स्वतःचं एक स्थान निर्माण केलेलं. आणि त्यांनी म्हणजे शरद पवार ज्यांना खरं तर राजकारणातले एकदम चाणक्य म्हटलं जातं, त्यांच्यावर मात देण्याचा प्रकार खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी केले. आणि ते सर्वांना पूर्ण उरले ती वस्तुस्थिती म्हणजे ज्याप्रमाणे ते राजकारण करतायत, त्यांचा अभ्यासही तेवढा प्रचंड मोठा अभ्यास आहे, विकासाची दृष्टी आहे त्यांची, ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्यांचं नेतृत्व खरं तर दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालले. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विरोधी पक्ष असतील किंवा त्यांच्याच पक्षातील काही लोक असतील यांना वाटत असेल कदाचित त्यांनी दिल्लीत जावं आणि इथलं महाराष्ट्रातलं मार्ग मोकळा करावा, पण तसं होणार नाही. कारण ज्या दिवशी आंदोलन मागे घेतलं, राजीनामा घेतला गेला धर्मेंद्र प्रधान यांचा, त्या दिवशी त्यांना दिल्लीला बोलावं आलं होतं फडणवीसांना. तर सर्वांकडे ते चर्चा होती कदाचित त्यांना शिक्षण मंत्री केलं जाईल केंद्रामध्ये वगैरे, पण असं काही नव्हतं. ते खरं तर त्यांना बोलावणं हे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या अनुषंगाने ते खरं तर बोलावणं होतं. म्हणजे आमची जी माहिती आहे त्याप्रमाणे त्यावर चर्चा करण्यासाठी त्यांना बोलावलं की त्यांना सत्तेत, म्हणजे ज्याप्रमाणे शरद पवार सध्या सत्तेकडे चाललेले आहेत, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन परत ते NDA मध्ये सामील होतील का, या सगळ्या गोष्टींच्या चर्चा सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवरती त्यांना बोलावणं होतं. त्याचबरोबर एकनाथ शिंदेने बोलावणं होतं, कारण हे घटक पक्ष आहेत एकनाथ शिंदेचा आणि सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याने त्यांची भूमिका, त्यांचं मत घेणं तितकंच महत्वाचं आहे. त्या निमित्तानं त्यांनी बोलावणं झालं होतं, पण तसं होणार नाही. तूर तरी म्हणजे आमचा अभ्यास सांगतोय की
आम्ही ज्याप्रमाणे एकंदरीत सर्व ज्या मंडळींची चर्चा करतोय, दिल्लीतील असतील, महाराष्ट्रातील असतील, पण देवेंद्र फडणवीस तूर्त दिल्लीत जातील असं वाटत नाही. कारण दिल्लीत त्यांच्यासाठी सध्या तरी तशी गरज दिल्लीत नाही, दिल्लीच्या केंद्रीय मंत्रिमंडळात. त्यामुळे ते महाराष्ट्रात आणखी काही पुढचे महिने म्हणा, वर्ष म्हणा, ते तुम्हाला महाराष्ट्रातच दिसतील. आणि पुढे एक निवडणुकीच्या तोंडावरती 2029 निवडणुकीच्या तोंडावरती काय होईल तर तो भाग वेगळा आहे. कदाचित त्यावेळी काय आतापर्यंत आपल्याकडे बहुतेक ठिकाणी परंपरा आहे की राजकारणामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात किंवा काँग्रेसच्या अगोदरच्या काळामध्ये मुख्यमंत्री बदलले जायचे. इलेक्शन तोंडावर असलं वर्षभर 6 महिने असले की एकंदरीत अंदाज घेऊन किंवा वातावरण काय आहे सरकारविषयी अशा सगळ्या घडामोडी होत असतात. त्यामुळे 2029 पूर्वी काय होईल तो भाग वेगळा. पण तूर्त तरी देवेंद्र फडणवीस दिल्लीत नसणार आहे तर मुंबईतच असणार आहेत, महाराष्ट्रातच असणार आहेत. अनिकेत सर, तुम्ही काय सांगाल? कारण ही जी चर्चा आहे ना, ही वारंवार आणली जाते. हे विशफुल थिंकिंगच आहे का फक्त? आणि म्हणजे हे आणून त्यांनाही माहिती असतं की विश्वळ आहे. विश्वती नक्की आहे. आणि एखाद्या राज्याचा जे मुख्यमंत्री असतात ते चांगलं काम करतात त्यांच्या राज्यामध्ये आणि राजकीयदृष्ट्या प्रबळ आहेत, अशा मुख्यमंत्र्यांना हे हमखास दिल्लीचं बोलावणं येतं, दिल्लीला नेलं जातं त्या पक्षाच्या केंद्र सरकारमध्ये. जसं आपल्याकडे यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांना दिल्लीचं बोलावणं आलं. दोघेही योगायोगानं संरक्षण मंत्री म्हणूनच गेले. शंकरराव चव्हाण महाराष्ट्रातून दिल्लीला गेले, सुशीलकुमार शिंदे गेले. नारायण राणे हे मुख्यमंत्री होते, त्यानंतर 20 वर्षांनी केंद्रात मंत्री झाले. पण तो म्हणजे वेगळ्या पक्षात गेले आणि वेगळ्या पक्षातून झाले. ही सगळी मंडळी एकाच पक्षातून काम करताना दिल्लीत गेले. जसं फडणवीस यांच्या बाबतीमध्ये मुंबईमध्ये त्यांचं भाजपचं सरकार आहे आणि दिल्लीमध्ये भाजपचं सरकार आहे. आता जसं मंत्री साहेब म्हणाले त्याप्रमाणे महाराष्ट्रात त्यांची आता त्यांच्या पक्षाला जास्त गरज असेल. याचं कारण नाही म्हटलं तरी सीजेपीचं जे काय आंदोलन झालं त्याच्यामुळे देशभरामध्ये 2 भाग जनमनाचे झालेले आहेत. एक मोदी सरकारच्या बाजूने आहे, एक मोदी सरकारच्या विरोधात आहे. जो विरोधात आहे त्यांना या आंदोलनाचं बळ मिळालेलं आहे. साहजिकच याचा परिणाम निवडणुकांवरती होणार आहे. त्यांच्यामुळे इमिजिएटली आता ज्या निवडणुका आहेत त्या उत्तर प्रदेशच्या आहेत, पंजाबच्या आहेत, या महत्वाच्या निवडणुका आहेत. त्याच्या पाठोपाठ गुजरातच्या निवडणुका येणार आहेत, कर्नाटकच्या येतील. तर हा सगळा विचार केल्यानंतर त्यांना राज्य बळकट ठेवणं आणि राज्यामध्ये आपले जास्तीत जास्त खासदार पुढच्या निवडणुकीत कसे निवडून येतील हे पाहणं, हे आता भाजपची प्राथमिकता असणार आहे. आणि महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जर ते साध्य करायचं असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय वेगळा नेता आज भाजपमध्ये दिसत नाही. ज्यांच्याकडे जसं शरद पवारांच्याकडे एकेकाळी असं एक वलय होतं की ते कुठल्याही पक्षामध्ये निर्णय शरद पवार घडवू शकतील, आज महाराष्ट्राच्या मध्ये ती परंपरा पुढे चालू ठेवण्याचं काम फडणवीस यांनी केलेलं आहे. त्यांनी शिवसेनेमध्ये निर्णय करून घेतले, आपल्याला पाहिजे तसे राष्ट्रवादीमध्ये तसे निर्णय करून घेतले. वेगवेगळ्या पक्षांचे आमदार त्यांच्याकडे वेगळ्या आश्वासक भावनेने पाहतात की हा एक आपला पुढे आपल्याला पुढे घेऊन जाणारा, आपल्या भागाला पुढे घेऊन जाणारा असा नेता आहे. त्यामुळे त्यांना एवढं हलवलं जाणार नाही. ते जर इथून गेले आता तर महाराष्ट्रातलं राजकारण अस्थिर झालेलं आपल्याला दिसेल. आणि मग उद्धव ठाकरेंना परत एकदा कदाचित उकळ्या फुटतील की आपण आणखी पुढे काही जाऊ शकतो का. हे सगळं सुरू असताना एकीकडे शरद पवार यांचं काय होणार आहे, त्यांच्या पक्षाचं काय चाललेलं आहे, हा एक मोठा कुतूहलाचा भाग आहे. जसं मल्ले साहेब म्हणाले त्याप्रमाणे फडणवीसांना 2029च्या निवडणुकीपर्यंत तरी ते हात लावण्यात येणार नाही, ही यातली खरी गोष्ट आहे. आणि दुसरं प्रश्नचिन्ह शरद पवारांच्या बाबतीत आहे, ते एकत्र कसे येतील का नाही, आणि आले तर ते एनडीएला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्याकडे काय भूमिका तयार करतील शरद पवार. हे भूमिका तयार करण्यामध्ये अतिशय त्यांच्यावर हात धरणारा कोणीच नाही. म्हणजे आज ते म्हणतील की एनडीएमध्ये जाणं अत्यावश्यक आहे, त्याच्यामुळे काहीच होत नाही देशामध्ये. दुसऱ्या क्षणी असं म्हणू शकतील की काँग्रेस हाच खरा पुढचा भवितव्य आहे आणि आपल्याला काँग्रेसशी सोबत जायला लागेल. म्हणजे आता त्यांचं इतकी मोठी रेंज त्यांची राजकीय आहे, त्याच्यामध्ये ते तर नेमकं काय भूमिका घेतील किंवा ते स्वतः कदाचित बाजूला होतील, मला काहीच भूमिका घ्यायची नाही, तुम्ही ठरवा असं म्हणून सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार वगैरे या सगळ्या मंडळींनी, जयंत पाटलांनी एकत्र जर ठरवलं की आपल्याला एनडीए सोबत जायचं तर शरद पवार म्हणते माझी काही नाव आहे, तुमचं तुम्ही ठरवा. म्हणजे असं एक चित्र आता सध्या दिसतंय. तो एक आपल्या पुढचा मोठा प्रश्न असणार. एकंदर जर बघितलं तर गेले आपण एक 35-40 दिवस असा जर विचार केला तर देशभरातलं सगळं राजकारण अक्षरशः ढवळून निघालेलं आहे.
सीजेपीच्या निमित्ताने विरोधी पक्षांना एकवटून भाजपा सरकारच्या विरोधात उभं राहण्याची केंद्रामध्ये संधी मिळालेली आहे. त्याचा ते कितपत फायदा करून घेतात, कसं सोनं करतात, हा येणारा काळ ठरवणारच आहे. सीजेपीच्या या आंदोलनाच्या दोन्ही बाजूनी तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. त्यामध्ये पुढे काय तपास होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि येऊ घातलेल्या आठवड्यामध्ये पुन्हा संसदेचं जे पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये नेमकं काय काय घटना घडामोडी होतात हेही महत्वाचं ठरणार आहे. आज आम्ही हा व्हिडिओ जेव्हा करतो आहोत तर त्याच वेळी उद्यापर्यंत इथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आणि NSA आपले राष्ट्रीय जे सुरक्षा सल्लागार आहेत ते अजित डोवाल येणार आहेत. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित डोवाल यांना एक पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यावेळीही विरोधी पक्ष इथे काही आंदोलनाचा प्रयत्न करतील. या सगळ्यांमधून जे आहे ते राजकारण ढळून निघणार आहे. बऱ्याचशा गोष्टी पुढे होणार आहेत. कदाचित उद्या इथल्या पुण्यातल्याच कार्यक्रमामध्ये अजित डोवाल असतील किंवा गृहमंत्री अमित शहा असतील, हे नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार. कारण संसदेमधून त्यांची भाषणं अपेक्षित होती, ती झालेली नाहीत. बघूया काय होतं ते. तुम्हाला आमच्या या दोन्ही संपादकांच्याकडून बऱ्याचशा पडद्यामागच्या घटना घडामोडी कळतात, एक विश्लेषण कळतं. तुमचं काय मत आहे हे आम्हाला अवश्य कळवा. तुमच्या सूचना ज्या असतील त्या सुद्धा कळवायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असं विनंती करत, आवाहन करत मी मलमे सर आणि अनिकेत सर यांच्यासह आपली रजा घेते. धन्यवाद.